नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की रमाने सगळी पूजेची तयारी केलेली असते, पण इरावतीने ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे रमाला पूजेपासून साईडला ठेवते. रमा ही घराबाहेर उभी असते, पण सगळी अरेंजमेंट रमानेच केल्यामुळं सगळ्या गोष्टी रमालाच माहीत असतात. तेव्हा प्रत्येक गोष्ट ही रमाला विचारायची गरज पडत असते. तेव्हा आरोही रमाला जाऊन विचारते, आई आई आरोहीला रमा बाहेर बोलत आणि म्हणते, बाळा आज जाऊन सांग की पंचामृत तसेच 5 फळं तिथं ठेवलेली आहेत, ती पूजेसाठी वापरायला. असं बोलून ती घरात येऊन सांगते. तेवढ्यात आजी म्हणते, बाहेर उभे राहून सुद्धा तिला किती काळजी आहे पूजेची. असं बोलल्यानंतर रमाचे मावशी आणि काका म्हणतात, खरी मुकदमांची सूनच आहे ती. असं बोलल्यानंतर आता ही मालविका पूजा करत असते आणि ती पूजा करता करता तिथलं चांदीचं नाणं गायब करते आणि ते मावशी आणि काका बघतात. तेव्हा मावशी म्हणते, आता बघा हिला मी कशी अद्दल घडावते. असं बोलल्यानंतर आता ती बोलते, इथे चांदीचं नाणं होतं, ते कुठे गायब झालं. असं ती दाखवून देते. म्हणजे तिला दाखवायचं असतं की रमाने इथलं चांदीचं नाणं गायब केलं आहे. पण मावशी आणि काकांनी बघितलेलं असं की ती चांदीचं नाणं तिनेच गायब केलेलं आहे. मावशी तिच्या जवळ जाते आणि म्हणते, अगं बाई, इथं चांदीचंच नाणं नाही, खरं की गं. आणि असं बोलून ती तिला जोरात चिमटा काढते आणि ती जोरात ओरडते. ओरडल्या लाईट्स जातात. लाईट्स गेल्यानंतर चांदीचं नाणं तिच्या हातातलं ते खाली पडतं. ती रमाकडे ते नाणं नेऊन देते. रमा म्हणते, ते नाणं माझ्याकडे आहे. असं बोलल्यानंतर आजी म्हणते, खरी चांदीच्या एवढ्या अंधारात पण चांदीच्या पावलांनी जी आत येते ती म्हणजे लक्ष्मी आणि ती म्हणजे रमा आहे. एवढ्या सगळ्या अंधारात पण रमाकडे चांदीचं नाणं आहे आणि त्याच्या चांदीच्या पावलांनी येते ती खरी लक्ष्मी असते. अक्षय, तू आत्तापर्यंत तिचा अपमान केला तो खूप झाला. आत्ताच्या आत्ता तू तिला घेऊन घरात घेऊन ये आणि तिचा अपमान नको करूस. असं बोलल्यानंतर आता अक्षयही गप्प झालेला असतो. तसंच इरावतीच्या चेहऱ्यावरचा रंग जोडाला असतो, कारण की इरावतीचा आणि मालविकेचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो. आता आजीने सांगितल्याप्रमाणे आता अक्षयला ऐकण्याचा भागच असतो, कारण की आजी म्हणत असते, अक्षय तुझं खूप झालं, आत्ताच्या आत्ता तिला मानाने घरात घेऊन ये. असं बोलल्यानंतर आता इरावतीचा चेहऱ्याचा रंग जोडालेला असतो, कारण की जिच्या हातनं पूजा इरावतीला करून द्यायची नसते, आता तिच्याच हातनं घरातली खरी पूजा होणार असते. ती म्हणजे रमा आणि अक्षय हे दोघेही मिळून आता पूजा करणार असतील. खरंच अजून पुढे जाऊन काय होईल, इरावती अजून कोणत्या खालच्या पातळीला उतरेल हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.